वेळ सकाळ. स्थळ पुण्यात ओंकारेश्वर जवळचा तांब्यांचा वाडा. मधला चौक. समोरच्या ओसरीवरचा भाग. दोन दोन दारे, दोन बिराड्यांची. उजव्या हाताचे दार आगरकरांच्या बिराडाचे, डावीकडचे टिळकांच्या बिराडाचे. घराला माळी आहे. बंद खिडक्या दिसतात. टिळक आधीपासूनच तिथे राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या बिराडासमोरच्या ओसरीवरच्या भागावर तख्तपोशी, बिछायत, एक आराम खुर्ची, जुनी संदूक, भिंतीला खाली कपाटे, काही पुस्तके, पोथ्या, वर्तमानपत्रे इत्यादी सामान नीट लावलेले दिसते. आगरकर अजूनही राहायला आलेले नाहीये. त्यांच्या बिराडाच्या दाराला कडी आहे. समोरच्या ओसरीवर अजून वस्तूची खूण नाही. पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर कुणी नाही. मात्र उजवीकडे दृष्टीबाहेर विहीर आहे. तेथून सत्यभामाबाईचे स्तोत्र अर्धवट ऐकू येते. थोड्या वेळाने कमरेवर भरलेली कळशी घेऊन सत्यभामाबाई प्रवेश करतात. टिळकांच्या बिराडाकडे जातात. सत्यभामाबाई तरुण 16-17च्या आहेत. पोशाख सुखवस्तू. बाहेर एक बैलगाडी घेऊन थांबल्याचा आवाज येतो. सत्यभामाबाई वळतात, थांबून बघतात. पडद्यात गाडीवानाचा आवाज. तांब्यांचा वाडा योच नव. दुसराच आवाज. हो, हाच. सत्यभामाबाई कमरेवरची कळशी ओसरीवर ठेवू लागतात. आगरकरांच्या आई सरस्वतीबाई प्रवेश करतात. आई मध्यम वयाच्या आहेत. केस बरेचसे पांढरे. चेहऱ्यावरचे मूळचे तेज अनेक वर्षाच्या दारिद्र्याने काळवंडले आहे. लुगडे चोळी अगदी गरिबीची. त्यांच्या हातात एक लहानसे गाठोडे आहे. खांद्यावर चौघडी पांघरलेली आहे. त्यांच्या मागोमाग आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई येतात. त्या सत्यभामाबाईच्या बरोबरीच्या. त्यांचाही वेश सासूपेक्षा जरा उजवा एवढेच. यशोदाबाईच्या हातात एक गाठोडे, दुसऱ्या हातात एक हंडा आहे. आगरकर इथेच राहतात ना? आज यायचे आहे राहायला. या ना. अगं लखोबा, सांग, सामान उतरायचंय. तुम्ही? गोपाळ आगरकरांची आई. वाटलंच. नमस्कार करते. हा, अष्टपुत्र सौभाग्यवती हो. नाव काय तुझं? सत्यभामा टिळक. म्हणजे बळवंत टिळकांची बायको का? हो. आमचा मुलगा फार गुण घेतो हो तुमच्या नवऱ्याचे. तशी गट्टी आहे दोघांची. इथंच ठेवायचं ना सामान? हे आपलंच आहे सगळं. हे घर तुमचं, हे आमचं. या, बसा ना. वा, जशी काही जुळीच आहेत घर. मुद्दाम घेतली तशी, एकमेकांचा शेर हवा म्हणून. गोपाळ नाही वाटतं इथं. नाही, पण ते सांगून घेत. तुम्ही आला म्हणजे सगळी व्यवस्था करायची. ते झालंच, पण आम्ही इतक्या लांबून कराडाहून येणार आहोत परगावात. ह्यानं इथे राहायला हवं होतं. त्यांच्या MA चा परीक्षेचा निकाल आहे. तो बघायला गेलेत कॉलेजात. म्हणजे निकाल अजून लागला नाही? नाही, आज कळेल. म्हणजे बघा, यानं पत्र टाकला तुम्हाला बिऱ्हाड करायला. तुम्ही या म्हणून आम्ही आलो. म्हटलं हा पास झाला असेल. आई आणलं समजा. बरं केलंस. मुली, एक गुळाचा खडा ठेव त्याच्या हातावर. नग, कशाला आई? असू दे, तेवढंच पाणी प्यायला आधार. आणि बरं का सुनबाई, त्यातली गाडीची मिठाईची सगळी चिरकुट काढायची बाहेर. त्यांना पाणी दाखवायला हवं, मग घरात घ्यायचं हो. घर दाखवते. या.
लखोबा आजच जाणार ना परत? वय वहिनी. मग तेवढा इकडच्या परीक्षेचा निकाल ऐकून जा, म्हणजे पोचल्याबरोबर घरी कळता येईल. वय. भाडं किती आहे याचं? 8 आणे महिना. चांगली आहे जागा आणि झाडून सावरून पण अगदी लखलख करून ठेवली आहे. आज तुम्ही येणार म्हणून काल दिवसभरात होईल तेवढं करून घेतो. अगं होईल तेवढं कसलं, काही उरलं नाही करायचं. चूल मांडली आहेस, लाकडाची मोळी सुद्धा आहे. झालंच तर मागच्या अंगणात सुद्धा दोन सुद्धा पाण्याने भरून ठेवले आहेत. मग सामान न्यायचं का आज? नाही अगं, आधी घरात देव बसवायला हवं, मग बिराडाला सुरुवात. देव बसवायचा? हो, रीतच आहे तशी. पण आगरकरजींना देवाधर्माचं एवढं. त्याला नसू दे, मला काही तो कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही. बरं, मी भात टाकते आज आमच्याकडेच. अगं कशाला? बरं, मी थोडं भात टाकते यांचा आमच्याकडे जा. अगं कशाला? थोडं काय केलंयस तू आधी? तुम्ही शिणला असाल प्रवासात, सगळं आटपायचं म्हणजे उशीर होणार. काही होत नाही. 4 तांबे पाणी घेते अंगावर, मग घरातला बाळकृष्ण कळसाळून आणते. बरोबर, तो घेऊन कोण्यात ठेवते. त्याचा तांदूळ भाजून भात पिठलं सगळं आणलंच बरं. कुठली वाटतं? हे कोण? कृष्णी आमची. हो का? काही लागलं तर हाक मारा बरं का. बर, ती बाळकृष्ण तेवढा काढून आण घरात. त्याचा लहानचा पाठ पण आहे बघ. आई. कोण रे? लखू, पाणी प्यायचं होतं. आम्हा आणते. यशोदाबाई पाण्याची लोटी आणतात. लखो पायरीशी उंजळून उभा राहतो. त्या त्याला पाणी वाढतात. गोपाळ आगरकर येतात. 24 वर्षाचे, थोडेसे स्थूल, पोशाख साधा, अंगरखा, पागोटे, पुणेरी चुडा, हातात 1-2 पुस्तके. गोपाळराव समोरच बघून, अरे हे काय? अगं बाई, राम 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 गोपाळ दादा. राम 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 राम. केव्हा पोचला तिथं लखोबा? हे आत्ताच उतरलं सामान. वाईच पाणी पित होतो. प्या ना, पोटभर प्या. पण इथे वर येऊन नीट बसा आणि प्या. वर घेऊन? मला पाणी हवं असलं की असंच ओंजळीत पडता का? दादा, त्यासनी का उगा बोलला होता? ही रीतच हाय. ही रीत? तहान लेल्याला आधी हात जोडायला लावायचे, मग ओंजळ उडून पाणी घाला म्हणून भीक मागायला लावायची आणि मग पाणी वाढायचं. ही माणुसकीची रीत झाली का? असल्या रीती मोडायला हव्यात. या लखोबा वर या. कोण? गोपाळा आला का ग? आलो ना. या, बसा असे. आता ती लोटी घ्या आणि प्या निवांतपणे. आलास बाबा? आई नमस्कार करतो हा. शतयुषी हो. अरे किती वाट पाहायला लावलीस.
अगं डेक्कन कॉलेज इथून 5-7 मैल लांब आहे म्हणून वेळ लागला. काय झाला निकाल? झालास ना पास? हे काय लखोबा, अहो ती लोटी घ्या ना. थांब लखोबा. हा ते का? अरे 80 पोटी पाणी पित असेल तो. आमच्या यशोदेने गुळाचा खडा दिला का? वय वय आणि भाकर तुकडा बी खाल्ला मापूला. मग हरकत नाही. पिऊन झालं म्हणजे तिथेच पालता ठेव लोटी. मी पाणी टाकून घेईन त्याच्यावर. वयजी. बाबा नाही का आले? मग देवळात पुराण कोण सांगणार? भगवताचा सत्ता चालू आहे. बर, आधी सांग, परीक्षा उतरली ना तुझी? येतो आई. बरं गोपाळ दादा. अरे अरे थांब, घरी निरोप करवाया हवं त्याचा निकाळाचा. तू सांग रे आपल्या तोंडाने त्याला. अरे तू बोलत का नाहीस? काय बोलू? माझ्या बोलण्यानं तुला आनंद व्हायचा नाही आज. म्हणजे नापास झालास अखेरीस? हम्म. अरे कर्मा. आई रागावलीस माझ्यावर? तुझ्यावर कुठल्या तोंडाने रागावू? या विद्येसाठी तू डोर कष्ट केलेस. गावात सोय नव्हती म्हणून घर सोडलास. खिशात पैसे नव्हते म्हणून दूर अकोलेला 500 मैल पायीच रस्ता तुडवीत गेलास. त्यात दम्याचं दुखणं. घालायला कपडा नव्हता तर एकच सदरा रोज रात्री धुवून वाळवायचा आणि तोच पुन्हा दुसऱ्या दिवशी घालायचा. तरी 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 उर्सफोड करून शाळा कॉलेज केलास, पण देवाला काही ते दिसलं नाही. रागवते कसली मी तुला? अगं आई मी निव्वळ बळवंतराव टिळक येतात. तरुण 24 वर्षाचे, थोडेसे ठेंगणे, चांगल्या दणकट अंगकाठीचे, धोतर अंगरखा उपारणे, उंच टोपी, हातात वर्तमानपत्र. बळवंतराव, वा आगरकर काकू आला की. कोण आगरकर काकू आले की. कोण? आई हाच बळवंतराव टिळक. असं होय. बघताय काय काकू, पेढे काढा आधी पेढे. पेढे कशाबद्दल बाबा? म्हणजे काय, गोपाळराव पास झाला तुमचा. पास झाला गोपाळा? हो, गोपाळा MA झाला. का रे, तू सांगितलं नाहीस अजून? तू खरंच पास झाला गोपाळा? होय आई. अरे मग इतका वेळ किती दुष्टपणा रे हा? आई एरवी तुझ्या तोंडून माझं कौतुक कसं ऐकायला मिळतं. चल ये यशोदे, ए मुली. अगं गोपाळा पास झाला हो, खरच. काकू, असल्या बातम्या पेढ्याबरोबर दिल्याशिवाय खऱ्या वाटत नाहीत. ते खरंय, पण आम्ही आत्ताच आलो, इतक्यात कुठून आणू पेढे? का, मी आहे ना, मी आणले आहेत पेढे. तू आणलेस पेढे? गोपाळा पास झाला म्हणून? अहो मीच आणणार, दुसरं कोण. हे घ्या. गोपाळा त्याचे पैसे देऊन टाकायला हवे हो. मी घेतो काकू, सोडत नाही त्याला. हे घे ग, घरातल्या बाळकृष्णा पुढे ठेव. त्याला म्हणावं याची मोठी परीक्षा पास केलीस, तशीच आता एखादी मोठी नोकरी दे. मग एक पेढा तिथे ठेव आणि बाकीचे वाट सगळ्यांना. बर, तुझ्या पण 1-2 परीक्षा झाल्या आहेत ना? आहे, पण गोपाळरावांची इतकी मोठी एकही नाही. हा MA झाला,
मी नुसतंच BA. आई त्यानं वकिलीची परीक्षा दिली आहे. हो का? म्हणजे चांगला मुंसफ मामलेदार असणार हा. छे मास्तर, नुसता शाळा मास्तर झालोय. अगं बाई, असं कसं? अगं त्यानं गेल्याच वर्षी स्वतः शाळा काढली आहे, न्यू इंग्लिश स्कूल म्हणून. होय? आणि पगार किती मिळतो? कुठला? गेल्या संबंध वर्षात एक सुरती रुपया नाही आलं वाट्याला. अरे हे कुठे आहे? थांब. अरे मग चांगलं कसं? हा. अरे मग चांगलं कसं? फावल्या वेळात निदान दुसरं काही उद्योग करावे. आता करणार आहे. 2 वर्तमानपत्र काढणार आहे, केसरी आणि मराठा. ठरलं का रे पक्क? ठरलंच म्हणायचं. मग चांगलं आहे. त्यात तरी पैसे मिळतील ना. पहिली काही वर्ष तरी पदरच जातील. म्हणजे आता काय म्हणायचं या वेडेपणाला? अरे घरातली माणसं कष्ट करून मुलांना शिकवतात. त्यांचे पांग फेडायला नको? त्यांचे पांग फेडायला हवेत, नाही का? ते फेडायचे म्हणून तर हा उद्योग आरंभला. म्हणजे आम्ही शिकलो ती शाळा. कॉलेज कशी निघाली काकू? सरकारनं पैसा घातला म्हणून. मुळीच नाही. सरकारनं गरीब रयतेकडून पैसा उकळला. त्यानं त्यानं त्यातनच शाळा निघाल्या. म्हणजे पांग फेडायचे ते आपल्या गरीब लोकांचे, नाही का? मला नाही बाबा यातलं काय कळत. आई तू याच्या नादी लागू नकोस. इतकं शिकून हा असले उद्योग करतो म्हणून याला गावातले लोक वेडा पीर म्हणतात. हा, आता आणखी एका वेळाची वाट बघतो आहे. बरं, शाळेची वेळ होते आहे, आवरायला हवं. चांगला आहे हो पोर. घरचा पण बरा आहे म्हणतात. तो थोडं वडिलांनी मागे ठेवलंय. कोकणात कृती आहे लहानशी. तरीच त्याचं एक सोड. ते विष्णू शास्त्री बुवा चिपळूणकर म्हणून आहेत. त्यांनी आपली 100 रुपये पगाराची नोकरी सोडून दिली शाळा काढायची म्हणून. काय सांगतोय? ऐकावं ते. हा माणसांना पैशाचं बडे जावाचं मुळीच कौतुक नाही. गेल्या वर्षी शाळा काढ निघाली त्या दिवशी गडीच नव्हता कामाला. मग हा बळवंतराव शेण घेऊन स्वतः सगळी शाळा सारून काढली याने. हे ऐकायला ठीक आहे बाबा, पण आपली नाहीत हो हे काम. गरिबांचा मार्ग म्हणजे 4 लोक ज्या रस्त्याने जातात तोच चुकाचा शेवटी. हा, बर, भूक लागली असेल तुला. मी अंग धुते चटकन. तू आणि सुनबाई हे सगळं आत घेऊन या. हा हो. मुला, काय आई? आज तू मला अगदी धन्य केलंस. फार मोठा यश दिला सगळ्यांना. या गाठोड्यात मीठ मोहऱ्या आणल्या आहेस ना माझी दुष्ट काढायला. चेष्टा करतो होय रे आईची? हा? पण खरंच सांगते, कसे दिवस काढले ते आमचे आम्हालाच माहिती. एखाद्या दिवशी हे अगदी थांबा जरा, माझा वर कमी करा. चेष्टा करतो होय आईची, पण खरंच सांगते, कसे दिवस काढले ते आमचे आम्हाला माहिती. एखाद्या दिवशी अगदी थकून जायचे, मग म्हणायचे गोपाळ पास झाला आपलं म्हणजे खूप सुखाचे दिवस दाखवतील. काय झालं आई? आठवण झाली रे एक. कसली? कराडाला ते देवघर जडच होते, आठवतंय? हो. त्यांनी तुझ्यासारखीच फार कष्ट विद्या केली. लहानपणी झोळी घेऊन 4 घरी मधुकरीचे अन्न मागायचे. पुढे विद्या झाली, मोठा हुद्दा मिळाला, तेव्हा स्वतःच्या घोडागाडीतून घरी आले.
डोईवरली रेशमी जरीच्या झिरमिळाची पगडी त्यांनी खुंटीवर ठेवली. तेव्हा त्यांच्या आईला आठवलं, त्याच खुंटीवर लहानपणी ते मधुकिरीचे बिकेची झोळी टांगून ठेवीत. तिथेच ती पगडी बघून तिचे डोळे आनंदाने डबडबून गेले. आई, बोल ना. म्हणजे हे हे बघ असं अरे असं घुटमळतोस का? आई, माझ्या नोकरीचे, मोठेपणाचे आणि घोडागाडीचे हे मनातले मांडे तू मनाशी खात बसू नकोस. मी तसलं काही एक करणार नाही. म्हणजे म्हणतोस तरी काय बाबा? मी बळवंतरावाच्या बरोबर राहणार, त्याच्या शाळेत शिकवणार. हा, गोपाळा, असं मी पक्क ठरवलंय. हा, अरे आपल्या घरचा काही विचार कर. त्या टिळकाच्या नादी लागून त्याच्या नादी लागून असं का म्हणतेस? मला स्वतःची बुद्धी आहे. आपल्याच पायावर घाव घालून घ्यायची ही कसली बुद्धी तुझी? हा 9 पेज परत आला रे. चला, हम्म पेज वर कर. हम्म दुसरी इन करते तिचा हा मेसेज. बरोबर. मग ही परीक्षेची उडस्फोट तरी कशाला केलीस? मागच्या वर्षीच मी त्याच्या बरोबर जायचा, पण MA झालो तर शाळेचाच फायदा होईल म्हणून थांबलो. आता मात्र थोडा विचार कर. असली कामं म्हणजे आळ्यावरच्या पाणी. आज टिळकांच्या मागे जातो आहेस, उद्या तोच तिथला सोडून गेला म्हणजे? बळवंतराव सोडून जाईल? छे छे, अशक्य. अरे तू लहान आहेस अजून, अनुभव नाही तुला. हे जग आहे बाबा, इथे आज आहे तसं उद्या राहीलच असं नाही. राहीलही कदाचित, बळवंतरावही जाईल, पण मी काही त्याच्या बरोबर राहण्याची शपथ घेतलेली नाही. मी शपथ घेतलीये माझ्या कामाची. कसली शपथ घेतली आहेस तू? उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन आणि त्यासाठी आमरण दारिद्र्य पत्करीन. गोपाळा, गोपाळा, अरे आमची नाही का रे तुला थोडी तरी आठवण झाली? निदान तुझ्या वडिलांची. त्यांनी हे ऐकलं तर बसल्या जागेवर उठण्याची नाही उरणार त्यांना. माझा ऐक, असं करू नकोस. आई, पदर पसरते तुझ्या पुढे. नको असं करू. काय करू मग? नोकरी कर, चांगली सरकारी नोकरी कर. चार चौघांसारखी सगळ्यांना सुख मिळू दे. नोकरी करू? सरकारी नोकरी? हो, बरं, करतो. करतोस ना? खरं आहे ना? मी सांगतो ते ऐकून घे. मग तू सांगितलंस कर. कर म्हणून तर खचित नोकरी करतो. काय ऐकू? ये ये इथं बस अशी. हं, आई, मी लहानपणी शिकण्यासाठी घर सोडलं. तो दिवस आठवतो तुला? कसं विसरेन तो? काळजाचं पाणी झालं होतं. मन म्हणे, हे माझं दमीकरी पोर कुठं जाईल, कुठं खाईल, कसं राहील? आई, मी निघालो तेव्हा तू काकुळतीनं म्हणालीस, गोपाळा नको रे जाऊ, नाही विद्या झाली तरी चालेल, पुराण सांग, मिळेल ती मीठ भाकरी खाऊ इथेच. हो, आणि मग डोळ्यात पाणी आणून तू माझ्या पाठीवर हात ठेवलास. आणि तू ते हळूच काढलास आणि पुढे निघालास. नाही आई, तो काढला नाही.
माझं मन सांगत होत, अरे आईचा हात अजून तुझ्या पाठीवरच आहे बघ. म्हणजे एखाद्या वेळी उपवास पडला तर तुझा मायेचा हात पाठीवरच आहे असं वाटून पोट सुद्धा भरेल. अंगावर कपडा नसला तरी या हाताचं पांघरुण होई आणि अंग झाकून जाईल. चल, असं कसं होईल? पाहायचं ग, मन अगदी समाधानी राहायचं. मग मी एक धडा शिकलो. कसला धडा? मनात समाधान असलं तर शरीर तक्त. ते खरं आहे बाबा. आई, सरकारी नोकरीत माझ्या मनाला समाधान नाही व्हायचं, चूक लागायचं नाही. आ ते का? भोवताली आपले हे गरीब अर्धपोटी अडाणी लोक दिसतात ग. मग सारखं वाटतं, तू जसा माझ्या पाठीवर सदैव हात ठेवलास तसा धीराचा हात यांना कुणीतरी द्यायला हवा. मी द्यायला हवा. सरकारी नोकरीत हे मला कोण करू देईल? मग आपण अपराधी अप्पलपोटे आहोत असं म्हणून मन खात राहील. पण शेवटी एक दिवस ते मरून जाईल. गोपाळा, गोपाळा, सांग, करू का मी सरकारी नोकरी? नको बाबा, नको. कुठे निघालीस आई? आई, जाते, देवासमोर बसते, त्याला सांगते आमचं काही होऊ दे, पण गोपाळाला सुख लागू दे, त्याच्या मनाला शांती लाभू दे. कंसातला घ्यायचंय. आई जातात. आगळेकरांना उमाळा अनावर होतो. तो आवर्ताना ठसका लागतो, त्यामुळे दम्याची थाप लागते. ते दमून खांद्याला टेकतात. शेवटी हळूहळू खाली बसतात. दुसऱ्या दारातून टिळक बाहेर येतात. अरे गोपाळराव, काय झालं? काही विशेष नाही. आईला सांगितलंस? हो, काय म्हणाली? बोलणंच खुंटलं तिचं. तुला फार वाईट वाटत असेल नाही? तुला काय वाटतं? असं सांगणार. माझी आई लहानपणीच गेली, त्यामुळे अनुभव नाही. थोड्या वेळाने त्यांची दम्याची उबळ थांबून, तुझ्या दम्याच्या औषधाची चिलीम हवी का तुला? हे बघ गोपाळराव, हं? हं? हं. तुला जरी दुसरा विचार करायचा असला तर. काय काय म्हणालास? मी म्हणत होतो, आई वडिलांसाठी तुला काही निराळं ठरवायचं असलं. नाही, ठरायचं ते मागेच ठरलं. कॉलेजात, बोर्डिंगात, नदीकाठी आपण वर्षभर खल केला तेव्हाच ठरलं. विष्णू शास्त्री चिपळूणकरांकडे गेलो, त्यांना वचन दिलं, आम्ही आमरण देशकार्य करू. तेव्हाच ठरलं ते, अगदी कायम ठरलं. बरं बरं, ही चिलीम घे, काही फरक पडतो का बघ. गोपाळरावांच्या हातात चिलीम देतात व ती काडी ओढून गोपाळराव झुरका घेतात. बरं, मी निघतो शाळेत. हो, मी उद्यापासून येतो म्हणून सांग. हा,